गेल्या वर्षी ते 3 ओळीला आम्ही माती घातली आणि बाकी इकडे माती काही घातली नव्हती. वजनाला आणि ग्रोथ येणारच नव्हती. पण त्याच्यावर त्याचा ड्रॉप हे बघ लक्षात घ्या, जेव्हा आपण म्हणतो ना एक गोष्ट फायद्याची होते तेव्हा एक गोष्टीचा तोटा पण होतो आणि तो बॅलन्स साधायचा. प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. तुम्ही साखर नाही खाल्ली तर तुम्ही शुगर तुमचं कमी होणार आणि तुम्ही वीक होणार. साखर जास्त झाली तर तुमचं बीपी वाढणार, तुमची हाय शुगर झाली की तुमचे जे ऑर्गन आहे ते खराब होणार, राईट, हृदयावर दाब येणार. सेम तसंच आहे, प्रत्येक गोष्टीला 2 बाजू आहे. तुम्ही काळी माती जर घातली तर त्याने साईज होते, वजन येते, ग्रोथ चांगली होते, पण त्याचा साईड इफेक्ट काय, पेस्ट पण जास्त येते, झाड कवळं जास्त होतं. मग त्याच्याकरता हे मिक्स करायचं. तुम्हाला मिळालेला अनुभव एकदम रास्त आहे, परंतु तो एकांगी आहे. आम्ही कोणत्याच पार्टीच्या बाजूने बोलत नाही. मित्र असतात. आम्हाला कसं वाटलं गेल्या वर्षी कलर झाडांचा फरक दिसायचा, ते खूप ग्रीन वाटायचं. येस येस येस. मग तेवढं बघा, साधी गोष्ट आहे. काळ्या मातीमध्ये भरपूर काय असतो, ह्युमस असतो. काळ्या मातीमध्ये भरपूर जीवांश असतो, म्हणजे जीव असतात भरपूर, ते सगळे सक्रिय झाले ना त्याला. परंतु ज्या ज्या पिकाला काटे त्याला जीवाणू कमी लागतात. त्याला जर जीवाणूंचा वापर जास्त केला तर त्या जीवाणूंच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नायट्रोजन डेव्हलप होतं, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन डेव्हलप होतं. प्रोटीन हे या सगळ्या किडींचं अन्न आहे, त्यांचं शरीरच प्रोटीन पासून बनलेलं आहे आणि म्हणून किडींना आमंत्रण येते. त्याच्यामध्ये फायदा आहे नक्की. तुम्ही वेगवान गाडी घेऊ शकता पण ऍक्सिडेंटचा पण धोका हे लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये? ते कंट्रोल करणारं तुमच्याकडे नियोजन पाहिजे.